जय भीम, नमो बुद्धाय. बऱ्याच कविता आपण निसर्गावर ऐकलेल्या आहेत. खरं पाहता आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि जिकडे तिकडे हिरवळ हिरवळ छान पसरलेली आहे आणि अशा रम्यमय वातावरणामध्ये कोण असा कवी असेल की ज्याला निसर्गावर कविता सुचणार नाहीत, पावसावर कविता सुचणार नाहीत. आणि अशाच प्रकारे ह्या पावसाळ्यातील ऋतू आपल्या सर्वांसाठी सर्व कविवर्यांसाठी तर अतिशय महत्त्वाचा आहे लिखाण करण्यासाठी. माझ्या जीवनामधला एक प्रसंग आहे. महाबळेश्वरला जेव्हा आमची एक ट्रिप गेली होती किरण ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून, तर तिथं जात असताना तब्येतही माझी एवढी ठीक नव्हती, पण तरीसुद्धा ह्या ट्रिपला जाऊन निसर्गाचा आनंद घेण्याचं मी ठरवलं आणि गेले. आणि तिथं चढायचा होता प्रतापगड. तर हे प्रतापगड चढत असताना माझ्या मनामध्ये मी ज्या भावना आल्या त्या भावना या कवितेमधून इथं मांडत आहे. प्रतापगड. चढायचा होता मला प्रतापगड, चढायचा होता मला प्रतापगड, आणि हा प्रसंग होता माझ्यासाठी मोठा जड, आणि हा प्रसंग होता माझ्यासाठी मोठा जड. चढायचा होता मला प्रतापगड, चढायचा होता मला प्रतापगड, पण हा प्रसंग होता माझ्यासाठी मोठा जड, माझ्यासाठी मोठा जड. मग पाय मी असे थोपटले, मग मी पाय असे माझे थोपटले, दृढ निश्चयाने पुढे पुढे सरसावले, दृढ निश्चयानं पुढं पुढं सरसावले. मग पाय मी माझे असे थोपटले आणि दृढ निश्चयाने पुढे पुढे सरसावले, पुढे पुढे सरसावले. घेतले मी शिवरायांचे नाव, घेतले मनोमनी मी नाव त्या शिवरायांचे. बघा तिथेही मला खूप म्हणजे शिवाजी महाराजांची प्रेरणा मिळाली प्रतापगड चढण्यासाठी. तर म्हणून मी इथं म्हणलेलं आहे, घेतली मी मनोमनी नाव शिवरायांचे, काय सांगू बोल तिथे मिळालेल्या अनुभूतीचे, काय सांगू बोल तिथे मला मिळालेल्या अनुभूतीचे, अनुभूतीचे. माझ्या कमजोरीला मी लाविले झुडकारून, माझ्या कमजोरीला लाविले मी झुडकारून, आणि चढले पाया कंबर कसून, आणि चढले पायऱ्या कंबर कसून, कंबर कसून. कमजोरीला माझ्या लावले मी झुडकारून, कमजोरीला माझ्या लावले मी झुडकारून, आणि चढले पायऱ्या कंबर कसून, चढले पायऱ्या कंबर कसून. स्मरत होते मनोमनी मी, स्मरत होते मनोमनी मी, जिजाऊ शिवरायांचे धडे. स्मरत होते मनोमनी मी, जिजाऊ शिवरायांचे धडे, आणि पाऊल माझे पडत होते सर्वांच्या पुढे, आणि पाऊल माझे पडत होते सर्वांच्या पुढे. शेवटी आनंदाने प्रतापगड मात्र मी चढला, शेवटी आनंदाने प्रतापगड मात्र मी चढला. संकल्प करून पुरा शिवबांच्या चरणी माथा मी टेकला, शिवबांच्या चरणी माथा मी टेकला, शिवबांच्या चरणी माथा मी टेकला. शेवटी आनंदाने प्रतापगड मात्र मी चढला, शेवटी आनंदाने प्रतापगड मात्र मी चढला. संकल्प माझा करून पूर्ण शिवबांच्या चरणी माथा मी टेकला, शिवबांच्या चरणी माथा मी टेकला, शिवबांच्या चरणी माथा मी टेकला. तर अशा प्रकारचे
एक अनुभूतीपूर्ण ही कविता. प्रतापगड चढताना खरं तर पाय दुखत होते. एवढ्या मोठ्या पायऱ्या चढणं शक्य नव्हतं. माझ्यासोबत असणाऱ्या माझ्या मैत्रिणी ज्या होत्या त्या तब्येतीनं चांगल्या धंदाकट होत्या, तरुण होत्या आणि म्हणून त्या पटपट चढू शकत होत्या, पण मला चढता येत नव्हतं. आणि मनामध्ये तर दृढ इच्छा होती की मी प्रतापगड चढलाच पाहिजे आणि तो मी माझा दृढ संकल्प मनातल्या मनात केला. माझ्या पायांनी मला माझ्या शरीरानं साथ दिली आणि कृतज्ञतापूर्वक मी शिवबाच्या चरणी माझा माथा टेकला. धन्यवाद.